नमस्कार. दीप्तारंगन क्रिएशन्स, मी दीपा सावंत खोत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण इतक्या प्रेमाने आदराने आणि इतक्या मोठ्या संख्येने इथे जमला आहात, तुमचं खूप खूप धन्यवाद. मी एक साधी खेड्यात जन्मलेली मुलगी, खेड्यात शिक्षण झालं आहे, त्यानंतर माझ्याच कॉलेजमध्ये मी प्रोफेसर झाले, त्यानंतर मी मुंबईला येऊन एका शाळेची प्रिन्सिपल झाले आणि आत्ता तुमच्यासमोर प्रोड्युसर म्हणून उभी आहे. तर असा हा माझा प्रवास. आपण सगळ्यांनीच आदर प्रेम द्यावं आणि चित्रपट आता पुढे काहीच दिवसात तुमच्यासमोर येईल, तर असंच मोठ्या संख्येने त्या चित्रपटाला सुद्धा प्रेम द्यावं. गौतमी मॅम माझ्या आग्रहाखातर इथे आल्या आहेत, त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. कालपासून मी त्यांना इथे बांधून ठेवलं आहे तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. दिग्दर्शक उदय सर आणि आमची संपूर्ण टीम. इथे नावं घेतली तर वेळ कमी पडेल, मॅमना पण जायचं आहे, तर सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. माझ्या घरचे लोक इथे आले आहेत, माझे काका, माझी ताई आणि सगळे लोक, तर त्यांना सगळ्यांना धन्यवाद. प्रोड्युसर आलेत बाळू मामाचे राकेश सर, त्यानंतर मुंबई विभागाचे उपसचिव आलेत, आपले कोरिओग्राफर आलेत, तर सगळ्यांनी प्रेमाने माझं आमंत्रण स्वीकारलं आहे, इथे उपस्थिती दाखवली आहे, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. नमस्कार. प्रथमतः आपण सगळे आत्मीयतेने इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आणि आमच्या संपूर्ण दीपतारांगण क्रिएशनतर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यावर एक जबाबदारी दिली आहे की चित्रपटाचं नाव आपण इथे अनाऊन्स करणार आहे. तर मी चित्रपटाचं नाव आहे तलास. तलास 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 म्हणजे समुद्राच्या तळाशी जे काही हरवलंय त्याचा शोध घेणं. एक माणसाची वृत्ती आहे काहीतरी शोध घेण्याची. ती वृत्ती ह्या चित्रपटात मी सस्पेन्स आणि थ्रिलर या जॉनरमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा तलास आपल्या प्रत्येकाला काहीतरी नवीन शोधण्याचा आणि नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न करेल. आणि या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. माझे सगळे कलाकार मित्र, टेक्निकल्स टीम आहे ते आहे, ते आले, पत्रकार बंधू आले. माझं ही तलास आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. मला असं वाटलं होतं या वाक्यांची आपल्याला एक सवयच असेल. चला, धन्यवाद. धन्यवाद. चित्रपट तलास हे त्याचं नाव. जे मेन आहेत त्यांचं मी नाव घ्यायला विसरणार कशी. दीपाताईंचं मी मनापासून आभार मानते. खरंच तुम्ही मला संधी दिली आणि हे गाणं खूप छान झालं. हे सगळं तुम्हाला हे श्रेय जातं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस पण. थँक्यू सो मच. हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, दादांनी बनवलं, सरांनी मला ऐकवलं, तेव्हा ते गाताना मला वैशालीताईंचेच स्वर ऐकायला येत होते आणि त्याच्यावर नाचताना गौतमीताईच दिसत होत्या. हे जेव्हा पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हाच ठरलं होतं की वैशालीताई आणि गौतमीताई. चित्रपटाचे DOP छायांकन ज्यांनी केलेलं आहे सचिन लोखंडे सर, आपल्यालाही विनंती की आपण कृपया मंचावर यावं. हे सगळे जर तुम्हाला सुंदर दिसणार आहेत, हा चित्रपट जर आपल्याला आवडणार आहे, तर त्या मागचा चेहरा, त्या मागचं श्रेय सचिन लोखंडे सर यांचं. रुपाली कुटे संवाद लेखन यांनी केलेलं आहे. ते उपस्थित असतील तर आपण कृपया पुढे यायचं आहे. यानंतर आपण काही अपेक्षित आहे उदय सर, कॅप्टन ऑफ द शिप. तर आपण फोटोज आपल्याला अपेक्षित घेऊ शकता. यानंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे गाणं ऐकणार आहोत. संगीत अनावरण होणार आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे सारंग जगताप सर, मराठी चित्रपट लेखक, निर्माता, अभिनेता हे देखील उपस्थित आहेत. राकेश राऊत निर्माते, बाळूमामाच्या नावानं सांग भलं, लक्ष्मी निवास, लक्ष्मी नारायण, आठवी गोष्ट प्रेमाची हा चित्रपट आणि उर्वरित मालिका यांचे निर्माते राकेश राऊत हे देखील उपस्थित आहेत. आणि इतर सर्वजण जे उपस्थित आहेत सगळे प्रेमापोटी आलेले आहेत. दीपतारांगण क्रिएशन्सच्या प्रेमापोटी आणि सगळ्यांच्याच प्रेमापोटी सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आभार. फोटोज मनासारखे सगळ्यांचे झालेले असतील तर मी
सर्व मान्यवरांना विनंती करेन. हा, कॉस्ट्युम डिझायनर क्षमा सर या. धनश्री मॅम या या. वेशभूषा ज्यांनी या चित्रपटाची केलेली आहे. सुबोध नारकर सर, एडिटर, संकलन ज्यांनी केलेलं आहे. उपस्थित आहेत सुबोध नारकर सर? आहेत सर या. आणि हे सगळं जुळवून आणणं, आपण सगळे या कलाक्षेत्राशी संबंधित लोक आहोत, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा एक कार्यक्रम आहे. कार्यक्रमही जुळवून आणणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. तर चित्रपट निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट, पाठबळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, विश्वास आहे, पण सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या नाहीत तर किती गोष्टी अडचणीत येऊ शकतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा वेळी कार्यकारी निर्माता फार महत्वाची भूमिका बजावत असतो. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर या चित्रपटाचे संदीप मोरे सर, आपणही सगळ्यांसोबत या. मीडिया प्लीज लो. अरे वो ओवरलैप जा रहा है. कॅरी ऑन सर. आपलं दिसणं, आपलं असणं या संपूर्ण प्रवासामध्ये फार महत्वाचं आहे. या चित्रपटामध्ये आणि गाण्यामध्ये सुद्धा काही कलाकार झळकले, चित्रपटातलेही कलाकार आहेत. चिन्मय सुमित या चित्रपटामध्ये एका मुख्य भूमिकेमध्ये आहेत, त्या येणार सुद्धा आहेत. आपला संपर्क सुरू आहे त्यांच्यासोबत. पूजा जयस्वाल या चित्रपटामध्ये अभिनय करत आहेत. या हो, यायचं आहे. हो, गेली अनेक वर्ष घराघरांमध्ये परिचित आणि आपला वाटणारा चेहरा अभिनेता प्रणव रावराणे. गणेश यादव सर सुद्धा या चित्रपटामध्ये एका मुख्य भूमिकेमध्ये आहेत. वेदांत खोत, कलाक्षेत्रातील उगवता तारा. राहुल पाटील, मला हे 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 आहे टाळ्या वाजवणं. खरं तर मला आपले मॅनेजर आहेत जे खूप मनापासून नाही. हो, ईपी क्षमा असावी, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. बापरे, पुढच्या कार्यक्रमात कदाचित मी आता दिसणार नाही तुम्हाला. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सर हे सांगतायत की टाळ्या वाजवा, पण काही प्रसंग असे असतात की आपण बघत राहतो आणि बघतच राहतो. टाळ्या वाजवायच्या सुद्धा असतात, हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. तर एकदा आपण टाळ्या वाजवूया. राहुल पाटील इथे आलेले, रेखा राणे, स्वाती कणेकर, ही सगळी चित्रपटाची टीम आहे. तालिया. अजय पाध्ये, निलेश भेरे. अजय पाध्ये यांना सुद्धा आपण विविध मालिका, चित्रपट, नाटकांमधून पाहिलेलं आहे. निलेश भेरे सर आणि 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 गौतमी पाटील. तर या सगळ्यात मला असं वाटतं, या सगळ्यांचं प्रतिनिधी म्हणून आणि आपल्या दादरमध्ये, आपल्या मुंबईमध्ये अशा एका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चच्या इव्हेंटमध्ये गौतमी पाटील यांचं येणं हे फार नेहमीचं नाहीये. त्यामुळे आम्हाला या प्रसंगी एक चित्रपटातलं गाणं आपण काही दिवसांपूर्वी आलेल्या एका चित्रपटामध्ये पाहिलं, त्या गाण्यामध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं. याही चित्रपटात पाहणार आहोत. तुमच्या काय भावना आहेत, आपलं मनोगत ऐकायला सगळ्यांना निश्चित आवडेल. नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण खूप छान आहे. मला काय आता बोलायचं,
एक माझं हे कोळी सॉन्ग पहिलंच सॉन्ग आहे. मी कधी कोळी सॉन्ग केलं नाही, हे फर्स्ट सॉन्ग आहे. त्यानंतर मी बरेच कोळी सॉन्ग शूट केलेत, पण हा माझा पहिला अनुभव होता आणि खरंच खूप छान वाटलं मला. आमची संपूर्ण टीम खूप छान होती. आमचं नाईट शूट होतं आणि ते खूप मज्जेत आणि गमतीत झालंय. खूप छान वाटलंय. बरेच कलाकार नाही आहेत आज ते पण त्यांना खरंच आम्ही मिस करतोय. तर खूप छान आहे. सगळ्यांनी हे गाणं बघायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय, रील बनवायचंय. हे माझं अगदी पाठ झालंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि टॅग करायला विसरू नका मला आणि आमच्या जे कलाकार आहेत त्यांना. आणि शेअर तर नक्कीच करा. बघा, मी पहिल्यांदाच कोळी सॉन्ग केलंय, खूप छान आहे. आणि आता लग्नाचं सीझन आहे, हळदीचं सीझन आहे, तर या सीझनमध्ये हे गाणं तर वाजलंच पाहिजे बाबा, त्याशिवाय तर मज्जा येणार नाहीये. मी अगदी स्पष्ट सांगते. म्हणून हे गाणं सगळ्यांनी वाजवा, भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच. या गाण्याबद्दल सगळ्यांनी मला सांगितलं की मला असा टाईपचाच गाणं हवा, ते मी बोलत नाही, जरूर तुम्हाला करून देईल. आणि इतकं आनंदवाद झाले मला इकडे येऊन. जर मजा वाटते आलं तर काहीतरी वाटलं का मी जब्बर मी काहीतरी काम वेगळा करायचा काम केलं आहे. मी याच्याबद्दल मी सगळे जाधव दादाला सरांना देईल, यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आहे. दीपा मॅमने सुरुवातीला सांगितलं होतं खेड्यातली मी मुलगी आहे आणि तिथून अरे सगळंच कॅमेरामध्ये बघा. काय भेदभाव होता त्या या कामामुळे त्या कामामुळे. बोलू ना कसं. कार्यकारी निर्माता सदानंद टेंबुलकर यांचाही नामोल्लेख होणं इथे अगत्याचं आहे. सदानंद सर इथे आहेत उपस्थित? नाही. अच्छा, ठीक आहे. मीडिया व्यवस्थित झालंय? ओके, मनसोक्त डन सर. ठीक आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण कृपया असं नसतो करूया. मराठी मीडियम मधून शिकली आहे, इंग्लिश मीडियमची प्रिन्सिपल आहे, पण मराठी हा माझा विषय आहे आणि या माझ्या विषयाच्या दिवशी हे गाणं प्रदर्शित होते, त्यामुळे माझा आनंद गगनात मावेना असा आहे. थँक्यू सो मच. मराठी दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रपटाचे कलाकार एकदा मंचावर येतील. निर्माती असलेला एक चित्रपट येणार आहे. त्याचं सुतोवाच किंवा त्याचं काय म्हणू बरं, त्याचं प्रास्ताविक म्हणून एक गाणं इतकं सुंदर वैशालीने गायलेलं आणि सरांनी लिहिलेलं, संगीतबद्ध केलेलं. मला असं वाटतं की जेव्हा गीतकारच संगीतकार असतो तेव्हा त्या गाण्याला एक वेगळी खुमारी असते आणि गौतमीने येऊन 4 चांद लावलेले आहेत त्याला. आपलं हिंदीशी भांडण नाही, आपलं कुठल्याच भाषेशी भांडण नाही, फक्त मराठीचा अभिमान आहे. आणि ज्या वेळेला गौतमी येणार आहे आणि ती हे नृत्य साकारणार आहे असं कळलं होतं तेव्हा माझ्यासाठी परत एकदा, आता दुसऱ्या भाषेतला शब्द, फॅन मोमेंट होती. आणि मला सारखं असं वाटत होतं की जिला आपण इतकं सारखं बघत असतो आणि जिला इतक्या लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो, अशी मोठी स्टार आपल्याकडे येणार आहे, तर ती कशी असेल ह्याची खूप उत्सुकता होती. आणि तिची मेहनत घेणं, तिला पटपट गोष्टी कळणं, आणि मला वाटतं की प्रत्येक नृत्य दिग्दर्शकाला पूर्णपणे त्याच्या गाण्याला, त्याच्या कोरिओग्राफीला किंवा इव्हन आमचे जे काही सिनेमॅटोग्राफर आहेत, छायाचित्रकार आहेत, ज्यांनी उत्तम छायाचित्रण केलेलं आहे आमच्या चित्रपटाचे. तुम्हाला फार वेगळं आणि सुंदर कोकण या चित्रपटामध्ये दिसणार आहे, जसं तुम्ही कधीच बघितलेलं नाही असं. तर ह्या सगळ्यांचं स्वप्न असावं अशी ती परफॉर्मर आहे. आणि गौतमीचं खूप खूप कौतुक ह्या गाण्यासाठी. तुम्ही सगळेजण
ते जेव्हा चित्रपटात बघाल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळणार आहे. ह्या पूर्ण चमूचा मी एक भाग आहे, याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, ती म्हणजे अशी की आज मराठी भाषेच्या सदिच्छा एकमेकांना देत असताना आपण सतत प्रमाण भाषेत त्या दिलेल्या आहेत, पण मराठी भाषेचा गोडवा हा फक्त प्रमाण भाषेत नाही आहे. त्या मराठी भाषेचा जो गोडवा आहे तो निरनिराळ्या तिच्या बोलीभाषांमध्ये सुद्धा आहे आणि ती बोलीभाषा आपल्याला या चित्रपटातून बघायला मिळणार आहे. एक वेगळी संस्कृती आपल्याला बघायला मिळणार आहे. पंडित सरांनी ज्या पद्धतीने हे नृत्य तुमच्यासमोर आणलेलं आहे, त्यांचा उत्साह, त्यांचा हुरूप, त्यांची टीम हे इतकं अफलातून होतं की पुन्हा एकदा सुबलदांचे दिवस आठवले, पुन्हा एकदा जुने दिवस आठवले आणि इतकं छान वाटलं मला. कारण मला असं वाटतं की मी तर फारच म्हणजे अश्मयुगीन कलाकार आहे. जेव्हा मॉनिटर बघायला मिळायचं नाही तेव्हापासून आपण काम करतो आहोत. ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर, ब्लॅक अँड व्हाईट इतकी जुनी नाही पण मॉनिटर बघायला मिळत नव्हता आणि रिटेक्स केले की शिव्या पडत होत्या, कारण तेव्हा डिजिटल काहीच नव्हतं. फिल्म वाया जात होती, स्टॉक वाया जात होता. त्या काळातली मी आहे आणि त्या काळात सुद्धा जर गौतमी असती तर तिने स्टॉक वाचवला असता, याच्याबद्दल मी अगदी तुम्हाला खात्री देऊ शकते. टीम जमलेली आहे. उदयने फार मनापासून परिश्रमपूर्वक हा सिनेमा तयार केलेला आहे. पूजा सारखी नवीन मुलगी आहे. वेदांतचं हे पदार्पण आहे. तुम्हाला पदार्पण वाटणार नाही, इतकं उत्तम त्यांनी काम केलेलं आहे. माझी गुणी आहेत मुलं दोन्ही. आणि आमचा हिरो जो सगळ्यात शेवटी आमच्या टीममध्ये आला, पण आमचा झाला लवकरच. आणि आमचे रावराणी नावाचे आमचे जे काही एक मित्र आहेत, त्यांनी म्हणजे चित्रपट तुमची करमणूक नक्कीच करेल, पण त्या करमणुकीची आमची जबाबदारी त्यांनी घेतली होती पूर्ण चित्रीकरणाच्या दरम्यान. तर त्याच्यामुळे असे 101 कलाकार तुम्हाला बघायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जे आत्ता आपल्याला बघायला फार क्वचित मिळतं की खरंच ज्यांना चित्रपट निर्मिती करायची आहे असे निर्माते फार क्वचित आता आढळतात. फायनान्सर्सच निर्माते होत आहेत. अशा वेळेला आपल्या कष्टाचे पैसे घालून आपल्या लेखाला उभी करणारी आणि चित्रपट वेगळ्या धाटणीचा जो पूर्णपणे धंदेबाईक नाही, जरा वेगळ्या वाटेवरचा चित्रपट आहे असा करण्याचा धाडस दाखवणाऱ्या दीपा सावंत यांचं खूप खूप कौतुक. एक शिक्षिका आणि एक आई जेव्हा चित्रपट निर्माण करते तेव्हा त्याचं काय होतं ते तुम्ही प्रत्यक्ष रजतपटावरती बघा अशी मी तुम्हाला विनंती करेन. हा चित्रपट जेव्हा कधी प्रदर्शित होईल तेव्हा ह्याच्या दसपट लोकांना मला भेटायला आवडेल नक्की. आणि तेव्हा मी आजारी असेल, मी वेळेत पोहोचेल अशी खात्री तुम्हाला देते. छान आजची संध्याकाळ आपण घालू. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सदिच्छा. जय हिंद. आपण सगळेजण त्याची वाट पाहूया. स्टोर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलूया, अनेकांशी बोलूया. मराठी चित्रपटाला मराठी माणसांपर्यंत घेऊन जाऊया. चित्रपट गृहामध्ये आवर्जून हा चित्रपट पाहूया. हा कार्यक्रम या फोटो सेशन नंतर आपला हा संगीत अनावरण सोहळा इथे संपन्न होईल असं मी जाहीर करतो. यानंतर आपले मीडिया मेंबर्स बाईट्स घेऊ शकतात आणि आपण सगळेच जण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद. थोड़ा पीछे हो जाओ. सर्वात प्रथम सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व प्रेक्षकांना, आपल्या मराठी प्रेक्षकांना. आणि गाण्याचा अनुभव माझा खूप छान होता. हे माझं पहिलंच चित्रपट सॉन्ग आहे आणि हे सगळ्या आपले कोळी प्रेक्षकांसाठी आहे. हे माझा अनुभव त्यांना. आता हे गाणं लग्न सराई, आपली हळद, आता याच्यात राडा करून टाका कारण की गाणं खूप छान आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे मला ही रील बनवा आणि मला टॅग करायला विसरू नका. माझं पहिलंच सॉन्ग आहे. ह्याच्यात माझं पूर्ण कोळी लूक दाखवलं
लग्नाचा सॉन्ग करताय, तुम्ही कधी लग्न करता? माझ्या घरून मला नातेवाईकांचे मला फोन आहे की खरंच लग्न केलं का तिने. ही अफवा खूप झाली आहे. खरं तर ती माझं लग्न सर्वात प्रथम मी सगळ्यांना सांगते, माझं लग्न झालेलं नाही. हे माझं अल्बम सॉन्ग आहे, त्यातलं हे गाणं आहे, कच्चे सॉन्ग आहे, त्यातलं हा व्हिडिओ होता. तर गैरसमज कोणीही करू नका, माझं लग्न झालं नाही. आणि तुम्ही हिंदीमध्ये पदार्पण कधी करता? मराठीत आम्ही तुमची गाणी पाहिली, हिंदीमध्ये कधी करता? ते अजून तर हिंदीच्या बाबतीत काही नाही आहे. आपलं मराठी चालते अजून सगळे मराठी अल्बम सॉन्ग आहेत, मराठी मूवी आहेत. मी एक मूवी केला आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हिंदीत तर अजून ॲक्च्युली मला पिक्चरची एवढी माहिती नाही आहे. मी ह्या सॉन्गचं सांगू शकते की मी हे सॉन्ग केलं आणि खूप छान झालं. पण पिक्चरची माहिती तुम्हाला टीम देईल. रेलमध्ये कधी हळदीच्या गाण्यात नाचतेस का कधी? रेलमध्ये रिअलमध्ये खरंच नाही. आणि आजही मला मजा आली. म्हणजे ज्या वेळेस गाणं लावलं आणि मी पहिल्यांदाच बघितलं, खूप छान वाटलं मला. म्हणजे स्वतःला पडद्यावर बघून एक तो फील वेगळा असतो आणि मला खूप छान वाटलं हे. आणि आमची सगळी टीम उठली आणि जे आम्ही एन्जॉय केलं ते खूप छान होतं. आणि इथून पुढं हे गाणं नक्की वाजणार 100. गाणं वाजण्यासारखंच आहे. आज मराठी भाषा दिवस आहे, तुमची एखादी आठवण सांगा गाण्यामधली. मराठी गाण्यामध्ये म्हणजे आठवण तसे खूप खूप काही आहेत. आता हेच आम्ही रुपेरी वाळूत पण गाणं केलं, त्यात पण खूप छान छान गमतीशीर आमच्या म्हणजे मज्जा झाली. आम्ही मला पावसात भिजायला खूप आवडतं, पण काय करणार ना, डायरेक्टर मला ओरडल जर मी भिजले तर, म्हणून परत गाडीत बसायचे आणि बाहेर आले की पाऊस पडायचा परत. म्हणजे हे सगळं आमच्यासोबत चाललेलं. आमचा लास्टचा सीन तसाच राहिला आणि आम्ही तो केला नाही. नंतर त्यांनी ते ॲड केलं, पण नाही तर नाहीच झालं पावसामुळं. आणि खूप छान छान वेगवेगळे अनुभव. गाणं म्हणजे तुम्ही गाणं बोलता, एखादी ओळी सॉरी मला ते नाही जमत. हा मला डान्स करायला सांगा, मी डान्स जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील? मी एवढंच सांगेन की आज आपण सगळे इथं गाण्यासाठी आलो आहोत. तर सगळ्यांनी गाण्याला भरभरून प्रेम द्यायचं आहे, रील बनवायचे, शेअर करायचं आहे आणि आवर्जून गाणं लग्न हळदीमध्ये तर आवर्जून वाजवा. आणि 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 दीपाताईंचं मी खूप खूप आभार मानते. दीपाताईंनी मला ही संधी दिली. मी ताईंचं मनापासून आभार मानते आणि तुम्ही या मुलीलाही तेवढंच थँक्यू.